Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn some hard words from this lesson. The lesson name is The Living World, Adaptations and Classification. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण जो 7th स्टँडर्डचा जनरल सायन्सचा बुक आहे त्यातला जो पहिला लेसन आहे त्या पहिल्या लेसनचे आपण हार्ड वर्ड्स आत्ता बघणार आहोत. पूर्ण लेसन वाचल्यावर आपण अंडरलाईन करून ठेवतो की कोणते कोणते हार्ड वर्ड्स आहेत आणि त्याचा अर्थ समजला तर लेसन समजायला जास्त सोपं जाणार आहे. क्लासिफिकेशन वर्गीकरण, हायरार्की पादानुक्रम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सजीव, इन्व्हेंटेड शोधली, बायोनॉमिनल सिस्टीम द्विनाम पद्धती, नॉमेनक्लेचर सजीवांना नाव देणे, बायोडायव्हर्सिटी जैवविविधता, ॲडॅप्टेड म्हणजे अनुकूलन, जिओग्राफिक रिजन्स म्हणजे भौगोलिक प्रदेश, फूड इंजेशन म्हणजे अन्नग्रहण, ॲडॅप्टिंग म्हणजे अनुकूलन, स्पीसीज म्हणजे जात, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जैविक वर्गीकरण, किंगडम म्हणजे सृष्टी, व्हेजिटॅबिलिया वनस्पती आहे, ॲनिमॅलिया प्राणी आहे, प्रॉस्टिटा म्हणजे प्रॉस्टिटाच आहे, त्याला वेगळं नाव नाही आहे, प्रोकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी, इओकॅरियोट्स म्हणजे दृश्यकेंद्रकी, इकोलॉजिस्ट म्हणजे परिस्थितिकी तज्ज्ञ, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशींची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांची जटिलता, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाचा प्रकार, ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण, फंगाय म्हणजे कवके, हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी, सॅप्रोफायटिक म्हणजे परपोषी, इंजेस्टिव्ह म्हणजे भक्षण, ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स म्हणजे मृतावशेष ज्या त्यातून अन्न शोषण करणे, लाईफस्टाईल जीवनपद्धती, प्रोसिजर्स उत्पादक, कन्झ्युमर्स भक्षक, डिकम्पोजर्स विघटक, फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वर्गाणुंशिक संबंध, प्लांटी म्हणजे वनस्पती, सेल वॉल पेशीभित्तिका, कव्हर स्लिप आच्छादन, कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी, रॉड लाईक म्हणजे काडीसारखे, मायक्रोब सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया जीवाणू, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे नीलहरित शैवाल, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे लक्षणं, न्यूक्लियस केंद्रक, सेल ऑर्गेनल्स पेशी अंगके, माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ वॉटर म्हणजे याचा अर्थ पाण्याचा एक थेंब, ग्लास स्लाइड म्हणजे काचपट्टी, मोटाईल मायक्रोब हालचाल करणारे सूक्ष्मजीव, इरेग्युलर शेप्स अनियमित आकार, अमिबा एन्क्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणजे पटलबद्ध केंद्रक, सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद, हेअर लाईक सिलिया म्हणजे रोमके, विप लाईफ फ्लॅंगिला त्याला म्हणतात कशाभिका, लोकोमोशन म्हणजे प्रचलन, क्लोरोप्लास्ट हरितलवके, मॉइस्ट पीस म्हणजे ओलसर तुकडा, टफ्ट म्हणजे तंतू, कल्चर या वर्गातील, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था, पुढे रिसर्च म्हणजे शोध, व्हायरसेस म्हणजे विषाणू, इन्स्टिट्यूट संस्था, फाउंडेड स्थापना केली, ज्युरिस्डिक्शन म्हणजे अखत्यारीत, स्पॉरेंजियम बीजाणुधाणी, कॉलमेला स्तंभिका, ॲपोफायसिस याला म्हणतात स्पितिका, हायफा भूस्तारिका, स्पॉरेंजोफोर बीजाणुधारीण, हे फार नावं वेगळी आहेत पण तुम्हाला ॲटलिस्ट थोडी आयडिया येईल, नॉन ग्रीन म्हणजे असंश्लेषी, डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजलेले कार्बनी पदार्थ, कॉम्प्लेक्स शुगर म्हणजे जटिल शर्करा, बेकर्स ईस्ट म्हणजे किण्वन, फंगस ऑन कॉर्न मक्याच्या कणसावरील बुरशी, मशरूम म्हणजे भूछत्रे, 5 किंगडम म्हणजे पंचसृष्टी, मेरिट्स म्हणजे गुण, डिमेरिट्स म्हणजे दोष, प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव, अल्गी म्हणजे शैवाल, कॉलनीज म्हणजे वसाहती, सेल वॉल पेशीभित्तिका, बायनरी फिशन म्हणजे द्विखंडी भवन, फेवरेबल कंडिशन अनुकूलन परिस्थिती, विगरसली म्हणजे प्रचंड, कोकस म्हणजे गोलाणू, कोकस बॅसिलस दंडगोलाणू, बॅसिलस दंडाणू,
प्रो कॉमा शॅफ्ट म्हणजे स्वल्पविराम कृती, स्पिरिलम सर्पिलाकार, प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव, पॅथोजेनिक म्हणजे रोगास कारणीभूत, व्हेरिएशन विविधता, स्ट्रक्चर रचना, रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन करणे, ॲमिओबायसिस म्हणजे अमांश, मलेरिया हिवताप, सेक्शुअली म्हणजे लैंगिक, असेक्शुअली म्हणजे अलैंगिक, ॲक्वेटिक म्हणजे जलीय, ॲप्रॉक्झिमेटली म्हणजे सुमारे किंवा अंदाजे, ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत, मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवशास्त्र, मायन्यूट अतिसूक्ष्म, प्रोटीन कोट प्रथिनांचे आवरण, होस्ट सेल म्हणजे यजमान पेशी, न्यूमरस असंख्य, रेप्लिका प्रतिकृती, इन्फेक्ट म्हणजे संसर्ग करणे, पोलिओ व्हायरस म्हणजे पोलिओ विषाणू, पिकोरोना व्हायरस हा टोबॅको मोझाईक व्हायरस तंबाखू मोझाईक विषाणू आहे हा, आणि बॅक्टेरिओफेज हा बॅक्टेरिओफेज, याला वेगळा कोणता मराठी प्रतिशब्द नाही आहे. इथेच आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. या धड्यातील सर्व शब्दार्थ आपण बघितलेत, अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या मैत्रिणींना सांगा आणि मलाही कळवा तुम्हाला काय वाटतं ते. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.